सर्वांना शुभ सकाळ. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि अतिशय मंगलमय प्रसंगी या ठिकाणी आपण आज उपस्थित आहोत. खरं तर सर्वांना आश्चर्य वाटलं की एवढ्या आजच्या या वर्तमान काळामध्ये रविवार असताना सुद्धा सगळी मंडळी, नांदेडमधली अभ्यासक मंडळी उपस्थित राहत आहेत. त्याबद्दल मी जोरदार टाळ्या वाजवून तुमचं खऱ्या रीतीने अभिनंदन करतो की भयग्रस्त वातावरण आहे सगळ्या आमच्या या शिक्षण व्यवस्थेचं. आणि अशा कार्यक्रमामध्ये रविवारी आपण बसावं आणि सर्वत्र श्री चक्रधर स्वामींच्या तत्वाचं आणि विचाराचं चिंतन करावं, यापेक्षा कोणता सुवर्ण दिवस आमच्यासाठी खरा असू शकतो. या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर बाबासाहेब बिळकर, महानुभाव साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, मेरठवरून बाबा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित मराठी भाषा विद्यापीठाचे अधिष्ठाता माननीय डॉक्टर कोमल ठाकरे सर, माझ्या समोर उपस्थित डॉक्टर संदीप कळस सर, या ठिकाणी उपस्थित डॉक्टर माधव जाधव, पुस्तकाचे ग्रंथाचे लेखक आदरणीय डॉक्टर संजय जगताप सर, त्याचबरोबर या ठिकाणी अतिशय महनीय व्यक्ती खऱ्या अर्थाने उपस्थित आहेत, ज्यामध्ये या ग्रंथाचे चित्रकार ज्यांनी मुखपृष्ठ त्या ठिकाणी सजवलेलं आहे ते विजयकुमार चित्रवाड सर, सौरभजी जाधव प्रकाशक आदरणीय माधवराव जाधव सर, त्याचबरोबर बालाजी गिरदार सर, मसाप नांदेड, डॉक्टर हंसराज जाधव सर, डॉक्टर केशव जाधव सर, कृष्णकुमार फटाले सर, अंकित जाधव, विश्वनाथजी देशमुख, आमच्या सन्माननीय डॉक्टर आश्वाता गुप्तेजी, त्यानंतर डॉक्टर व्यंकटी पावले सर, जुंबाळे सर, माझ्या समोर उपस्थित महानुभाव संप्रदायाचे अभ्यासक पूजनीय श्री पार्थशास्त्री विद्वांस या ठिकाणी उपस्थित आहेत, पूजनीय श्री प्रसन्नदादा खंडेलकर नागपूर या ठिकाणी उपस्थित आहेत, पूजनीय भाईदेव नांदेडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचे या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्वागत करतो. सर्वांची नावं घ्यावं अशी तुम्ही सर्व पुण्य पाहून अशी सर्व मंडळी आहात. वेळेचं मला भान आहे आणि अतिशय कमी वेळामध्ये मला माझे विचार या ठिकाणी व्यक्त करायचे आहे. खरं तर हा ग्रंथ निर्माण होण्याच्या काही दिवसा अगोदर मी नांदेड येथे आलो होतो आणि सरांनी मला त्याचं टिप्पण सर्व दाखवलं. आमची एक तास चर्चा झाली रात्री आणि मग याची संरचना पाहिल्यानंतर माझं थोडंसं अनालिसिस थोडंसं चालू होतं की रिसर्चच्या अनुषंगाने सुद्धा याला आपण बांधणी करूया आणि म्हणून 4 टप्प्यामध्ये त्याची विभागणी होऊ शकते का हा विचार समोर आला आणि मग सरांनी तो अतिशय चांगल्या पद्धतीने बसवून त्याला त्या ठिकाणी पूर्णरूप खऱ्या अर्थानं दिलं. या ग्रंथावरचा एक मला विचार अत्यंत मनाला पटला. सर, वर्तमान काळामध्ये एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये जे साहित्य निर्माण झालेलं आहे हे साहित्य संत साहित्य, महानुभाव साहित्य वर्तमान काळाच्या दृष्टिकोनातून ते भौतिकशास्त्र असेल, विज्ञान असेल, समाजशास्त्र असेल, या पिढ्यांशी निगडीत असणारे हे शास्त्र यांची सामंजस्यता कुठेतरी निर्माण होते का? जर होत असेल तर त्या शास्त्राचा उपयोग खऱ्या अर्थाने वर्तमान काळामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो. हे खऱ्या अर्थाने आपण मुक्त झालो पाहिजे. आणि म्हणून माझा आता महानुभाव साहित्याचा आंतरविद्याशाखीय अभ्यास या दृष्टिकोनातला थोडासा एक स्टडी रिसर्च माझा सेकंड PhD त्या ठिकाणी चालू आहे. त्या दरम्यान हा विषय आम्ही निवडला आणि याची मूळ तत्व मला सरांच्या या ग्रंथामध्ये खऱ्या अर्थाने सर्वत्र संचित याच्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक माझ्याकडे डॉक्टर संदीप कळस सरांचे लेखन आलं होतं, त्यामध्ये सुद्धा इंटरडिसिप्लिनरीकडे महानुभाव संप्रदाय जाऊ शकतो का? तो जाऊ शकतो. एकंदरीत 16 विषयामध्ये महानुभाव संप्रदायाचे वर्तमान शास्त्रामध्ये जे शास्त्र आहेत त्याची आणि याची जुळवणूक होऊ शकते. याच्यातले काही पॉइंट्स सरांनी अत्यंत मार्मिक पद्धतीने मांडले. उदाहरणार्थ महानुभावांचा पर्यावरणवादी विचार हा सुद्धा सरांनी आपल्या या ग्रंथामध्ये अतिशय नेटक्या पद्धतीने खऱ्या अर्थाने मांडलेला आहे. एका महत्वाच्या विषयाकडे मी तुम्हाला घेऊन जातो, ज्या विषयावरती अजून सुद्धा संशोधन अपेक्षित आहे. हस्तलिखित शास्त्रासारखा प्रचंड एक मोठा अभ्यास महाराष्ट्रामध्ये त्या कालखंडामध्ये होत होता. सरांच्या शेवटच्या प्रकरणावरती मी बोलतो 13 नंबरच्या सांकेतिक लिपीच्या संदर्भाने. हा अत्यंत महत्वाचा असणारा भाग आणि याच्याकडे प्रचंड वर्तमान काळामध्ये सुद्धा दुर्लक्ष होताना दिसत आहे. ज्ञानभारतम नावाची संकल्पना आमच्या भारतामध्ये आली, सध्या ती चालू आहे आणि याच्यासाठी प्रचंड तुमच्या मठ मंदिरांनी आश्रमस्थ असणाऱ्या मठांनी जे हस्तलिखिते आहेत ह्या हस्तलिखितांची नोंदणी आणि त्याचं कॅटलॉगिंग करण्याचं काम भारत सरकारमार्फत चालू आहे. परंतु प्रश्न असा पडला
मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सन्माननीय अविनाश आवळेकर सर आणि आमची सगळ्यांची चर्चा झाली की भाषा लिपी वाचणारी किती आता जिवंत आहे किंवा ही जाणणारी किती मंडळी आहेत. बरं जी जाणणारी आहेत तर त्यांना इतरही लिप्या त्या जमतात का, म्हणजे आमच्यासमोर असे प्रचंड प्रश्न खऱ्या अर्थाने निर्माण झाले होते. परंतु लिपी शास्त्रावरती महानुभावांचं प्रचंड योगदान आहे. एक घटना म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थाने मला सांगावं असं वाटतं. हे पॉईंट सगळे सरांच्या या पुस्तकामध्ये त्यांनी इंट्रोड्युशन केलेलं आहे. महानुभाव संप्रदायाचं वैशिष्ट्य काय असं मला सहज एका जणांना विचारलं तर एक चांगलं मला उत्तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने द्यावं असं वाटतं की महानुभाव संप्रदाय केवळ संप्रदाय नव्हे, महाराष्ट्रातल्या तत्कालीन विद्वत रत्नांची खाण आहे हे आपण खऱ्या अर्थाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते एकट्या या छोट्याशा समूहाकडे 48 प्रकारच्या लिप्या त्या कालखंडामध्ये 300 वर्षामध्ये महानुभाव संप्रदायाने निर्माण केल्या. जागतिक स्तरावरची घटना आहे. कोणत्याही समूहाकडे 48 लिप्यांचा संग्रह आज रोजी नाही हे खऱ्या अर्थाने तुम्ही या ठिकाणी नमूद करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून सर की आमचे सन्मान्य अभ्यासक नरदृश्य आपल्या लेखामध्ये म्हणतात की महानुभाव संप्रदाय असा एक संप्रदाय मला दिसतो ज्यांनी अतिशय ताकदीनं 250 वाणी प्रत्येक अभ्यासकाने अभ्यासली पाहिजे. हस्तलिखित शास्त्राचा माझा एक अभ्यास करत असताना सरांनी सांकेतिक लिपीच्या संदर्भाने विधानं केली आणि खऱ्या अर्थाने या परिसराचाच तो एक भाग आहे. म्हणजे आपल्याजवळ असणारे लिपागाव जे परभणीमध्ये आहे आणि तिथं मानवव्यास आणि रोमव्यासांची चर्चा होते आणि खडे तयार होतात, लिपी तयार होते. लिपीचं उगम स्थान खऱ्या अर्थाने हा मराठवाडा म्हणजे नांदेड आणि परभणी हा भाग खऱ्या अर्थाने आहे. ह्या गोष्टी सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतरच्या काळामध्ये कवीश्वरी लिपी आली, वज्र लिपी आली, सुंदर लिपी आली, अनेक लिप्यांचे प्रकार आले. पण हे एक प्रकारचं सायन्स आहे. म्हणजे ब्राह्मी खरोष्टी या लिप्यांचा प्रभाव, माहेश्वरी लिप्यांचा प्रभाव मानव साहित्यावरती आहे का असा जेव्हा प्रश्न विचारला जातो तर अभ्यासक डॉक्टर गणेश देवी म्हणतात की यामध्ये हा सगळा प्रचंड प्रभाव ह्या भारतीय लिप्यांचा खऱ्या अर्थाने दिलेला आहे. म्हणून या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक शेवटची मांडणी मला अत्यंत जबाबदारीने तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी अवगत करावीशी वाटते. तर काही मांडण्या ह्या थोड्याशा कधी कधी झुकाझोकामध्ये आपण बोलून जातो पण वास्तविकतेत तसं खऱ्या अर्थाने नसतं. ज्यावेळेस मी सुरुवातीला संस्कृत भाषेकडे वळलो आणि मराठी भाषेकडे वळलो तर काही नमूद मुद्दे माझ्या समोर आले. मी नूतन अभ्यासक होतो त्या कालखंडामध्ये 2011-12ला. आज रोजी ज्यावेळेस माझी संस्कृत पीएचडी पूर्ण झाली आणि इकडे मराठी सुद्धा पीएचडी पूर्ण करत आहे त्यावेळेस भाषा ज्यावेळेस आपण याचा विचार करतो भाषिक तत्वाचा तर माझी थोडीशी वेगळी भूमिका आहे. त्या गोष्टीमध्ये आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणतीही भाषा ही लिपी तुमची पाली भाषा असू द्या, संस्कृत भाषा असू द्या, मराठी भाषा असू द्या किंवा अर्धमागधी असू द्या जैनांची, ह्या भाषांनी ह्या लोक प्रांतातल्या भाषा होत्या आणि त्या काळामध्ये संस्कृत आणि ह्या इतर भाषा यांचं दोन्हींचंही व्याकरण सिद्ध झालेलं होतं. फक्त भाग असा होता वर्तमान काळामध्ये तुम्ही अभ्यासा 200 वर्षामध्ये इंग्रजी भाषेने जी प्रगती केली म्हणजे आम्हाला लोकांचं रूप करायचं असेल तर इंग्रजीशिवाय पर्यायच नाही. तर त्या काळाचं एक सिस्टम असं होतं की जास्तीत जास्त ग्रंथ हे संस्कृतमध्ये लिखित स्वरूपामध्ये आलेले, प्राकृतमध्ये याचा भाग त्या ठिकाणी काही भाग त्याचा तयार झालेला आहे. त्यामुळे आपली मानसिकता अशी तयार होते की संस्कृत ही फक्त आणि फक्त ब्राह्मणांची भाषा आहे का हा प्रश्न मला सगळ्या पुरोगामी आणि प्रतिगामी लोकांना सांगायचंय की तुम्ही चुकीची मांडणी खऱ्या अर्थाने करता, असं होऊ शकत नाही. आणि म्हणूनच माझं एक विधान मी या ठिकाणी अतिशय प्रकर्षाने कालिदास संस्कृत विद्यापीठामध्ये मांडलं होतं माझ्या शोध प्रबंधामध्ये की ज्या पद्धतीने महानुभाव संप्रदायाने मराठी भाषेचं संवर्धन केलं त्याच पद्धतीमध्ये संस्कृत भाषेचं पुनरुज्जीवन आणि संवर्धनाचा मान सुद्धा हा फक्त आणि फक्त महानुभाव संप्रदायाला खऱ्या अर्थाने जातो. या विधानाला खऱ्या अर्थाने पुष्टी मिळाली. त्याचं कारण असं होतं संस्कृत भाषेमध्ये महानुभाव संप्रदायामध्ये इसवी सन 1300 ते 1500 दरम्यान 100 ग्रंथ पाहायला मिळतात आणि इतर संस्कृत भाषेमध्ये ते फक्त 30 ते 40 त्याची संख्या जाते. की मूल्यमापन तुम्ही पाहाल याचाच अर्थ महानुभावांनी मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषा उजव्या आणि डाव्या खांद्यावर खऱ्या अर्थाने सामर्थ्यपणाने त्या ठिकाणी पेरलेल्या आहेत. आणि म्हणून रत्नमालिका स्तोत्र संदर्भात ज्यावेळेस माझा अभ्यास चालू होता
की अनुवादाचे इथं बरेचसे अभ्यासक आहेत आणि अनुवादाच्या संदर्भात थोडीशी चर्चा समोर आली असताना मी एक विधान केलं होतं की मराठीतला पहिला अनुवाद कुठे निर्माण होतो. आमचे सन्माननीय मित्र डॉक्टर पृथ्वीराज कौर सर आणि एक अनुवादाचे चांगले अभ्यासक आहेत. तर या संदर्भात आमची थोडीशी चर्चा झाली, गडवीसरांची चर्चा झाली. मराठीतला पहिला अनुवाद जर आपल्याला पाहायचा असेल तर तो 17व्या शतकात उपलब्ध नाही, तो उपलब्ध आहे असं मत होतं. मी या स्पष्ट मताला नाकारलं. त्याचं कारण असं होतं की लीळाचरित्र ग्रंथ निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याची पहिली अनुवादन क्षमता ज्या ग्रंथाने आम्हाला दिली ती रत्नमालिका स्तोत्र. हा ग्रंथ मराठी गद्य आहे आणि तो ग्रंथ मराठी पद्य आहे. मराठी मधलं सगळं संचित संस्कृत मध्ये बांधण्याचं काम त्या कालखंडामध्ये 2,500 श्लोकांमध्ये झालेलं आहे आणि हा पहिला अनुवाद खऱ्या अर्थाने आहे. हे तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थाने संशोधन आणखी खऱ्या अर्थाने समजतं. म्हणून संशोधनाने संपन्नाने पाहिली आहे आणि त्या संशोधकाच्या पायरीमध्ये डॉक्टर संजय जगताप सर, आज मी ज्यांच्या पुस्तकावरती बोलतोय त्यांची पुस्तके वाचून, डॉक्टर रामसर जाधवांची पुस्तके वाचून मी खऱ्या अर्थाने मोठं झालो असं म्हणायला हरकत नाही. कारण ही विद्यार्थी दशेत असताना हे माझे गुरुवर्यच आहेत. मराठवाडा विद्यापीठामध्ये असताना यांची पहिली पुस्तके माझ्या हातामध्ये लागली की मी महानुभाव साहित्यिक बोललो असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. ते माझे त्या अर्थाने खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आहेत या प्रवासामध्ये आणि एक मोठं त्यांनी माझ्याकडे जबाबदाऱ्या दिल्या आणि मला मराठवाड्यातून नागपूरला त्या ठिकाणी घातलं किंवा पाठवलं असं मी म्हणेल. तिकडे आमच्याकडे खास एक चांगल्या गोष्टी चालू आहे. एक शेवटची आनंदाची गोष्ट सांगतो. हा ग्रंथ मला आला, सरांनी त्या ठिकाणी दाखवल्यानंतर मी आमच्या चक्रधर स्वामी अध्यासन मंडळाची बैठक झाली. आदरणीय ठाकरे सर त्यामध्ये आहेत, आदरणीय डॉक्टर सोनटकर बाबाजी त्यामध्ये आहेत आणि हा ग्रंथ आम्ही सर शास्त्री भाग 2 जो महानुभाव पंथाचा अभ्यासक्रम पारंपरिक अभ्यासक्रम आहे त्यांना याही साहित्याची आणि काय नवीन विचार संप्रदायामध्ये आलेले आहेत हे कळावे या दृष्टीने शास्त्री भाग 2 या क्रमिक अभ्यासक्रमासाठी हे पुस्तक आम्ही त्याच दिवशी त्या ठिकाणी लावलेले आहे. हे या ठिकाणी मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. कारण या लेखकाची खऱ्या अर्थाने या नवीन तरुण पिढ्यांना म्हणजे महानुभाव संप्रदायाचे जे काही साधक आश्रमस्थ साधक आहेत यांना सुद्धा या संशोधनाची उत्तम माहिती व्हावी हा त्यामागचा खरा उद्देश आहे. या ठिकाणी माझी वेळ खऱ्या अर्थाने संपलेली आहे. कारण आदरणीय अनेक गोष्टी या ठिकाणी खऱ्या अर्थाने बोलणार आहे. तर एक महत्त्वाचे मुद्दे मला तुमच्यासाठी काही आणता आले आणि ठेवता आले. एक आनंदाची गोष्ट सांगतो की खरं सर आज मन प्रसन्न झालं. म्हणजे खूप दिवसानंतर दरबारी सुद्धा पाहायला मिळाले. तर हे फार अवघड चित्र झाले महाविद्यालयामध्ये शिकवत असताना किंवा विद्यापीठामध्ये सुद्धा करत असताना. पण तुमची जी क्षमता आहे आणि डॉक्टर संजय जगतापांचं जे काम आहे, जे इतकं मोठं प्रचंड काम या मराठवाड्यामध्ये या एका व्यक्तिमत्वावर उभा केलं, डॉक्टर जाधव सरांची त्यांना साथ आहे